विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक बांगले योगी श्री दादासाहेब हरिभाऊ गाडगे पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय त्रिमूर्तीनगर तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर. आपण मागच्या 2 तासिकेला अनुदिनी किंवा ब्लॉक लेखन कसं करतात, त्याची वैशिष्ट्ये काय आहेत याची प्राथमिक चर्चा 2 तासिकेमध्ये केलेली आहे. आज आपण बघणार आहोत अनुदिनीचे किंवा ब्लॉकचे प्रकार कोणकोणते आहेत. तर हे 6 प्रकार अनुदिनीचे किंवा ब्लॉक लेखनाचे असतात. पहिला प्रकार आहे वैयक्तिक ब्लॉक, दुसरा आहे सहयोगी किंवा गट ब्लॉक, तिसरा आहे मायक्रो ब्लॉकिंग, चौथा आहे कॉर्पोरेट किंवा संस्थात्मक ब्लॉक, पाचवा आहे एकत्रित ब्लॉक आणि 6वा आहे विषयानुसार ब्लॉक. या वेगवेगळ्या ब्लॉकवरती वेगवेगळ्या स्वरूपाचं लेखन, चित्रण किंवा ऑडिओ या ठिकाणी सादर केले जातात. तर प्रथमतः आपण बघूया की वैयक्तिक ब्लॉकमध्ये काय असतं. तर वैयक्तिक ब्लॉकमध्ये विशिष्ट एखादा व्यक्ती आपल्या माहितीच्या आधारावर, आपल्या ज्ञानाच्या आधारावर, आपल्या विचाराने स्वतःचा वैयक्तिक ब्लॉक तयार करत असतो आणि त्याच्यावरती त्याच्या ज्ञानाच्या, विचाराच्या आणि अनुभवाच्या विशेष संदर्भ साहित्याचा आधार घेऊन तो आपला ब्लॉक लेखन त्या ठिकाणी करत असतो. आणि हे ब्लॉक लेखन करत असताना विशिष्ट प्रकारचे चित्र असतील, आकर्षक स्वरूपाचे चित्र असतील, व्हिडिओज असतील किंवा इमेजेस असतील, या सर्वांचा वापर करून तो आपला ब्लॉग जो आहे तो आकर्षक करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो. आणि वैयक्तिक ब्लॉगवर सातत्याने किंवा गरजेनुसार लेखन हे प्रसिद्ध केलं जात असतं. आणि मग स्वतःचं वैयक्तिक ब्लॉक लेखन केल्यानंतर त्याला त्या ठिकाणी जगातील कुठलाही माणूस त्या ब्लॉकवरची माहिती त्या ठिकाणी वाचू शकतो किंवा ऐकू शकतो किंवा पाहू शकतो. तर दुसरा ब्लॉक आहे सहयोगी किंवा गट ब्लॉक. याच्यामधून त्या ठिकाणी नावातच काय आहे हे समजून येतं. सहयोगी म्हणजे किंवा गट ब्लॉक अनेक व्यक्तींच्या सहकार्याने ज्यावेळेस ब्लॉक लेखन केलं जातं त्याला सहयोगी किंवा गट ब्लॉक असं त्या ठिकाणी म्हणतात. जेव्हा एकापेक्षा अधिक ब्लॉकर्स वेग ब्लॉक पोस्ट करतात त्यावेळेस तो गट कोणता असतो तर त्याला सहयोगी किंवा गट ब्लॉक म्हणतात. अनेक विषयाचं एकत्रीकरण या गट ब्लॉक किंवा सहयोगी गट ब्लॉकवरती त्या ठिकाणी आपल्याला वाचायला मिळत असतं. मग विशिष्ट प्रकारचे साहित्यिक असतील, विशिष्ट प्रकारचे नायक असतील, पत्रकार असतील, म्हणजे जे जे एका विचाराने प्रेरित झालेले आहेत ते काय करतात, स्वतःचा एक सहयोगी किंवा गट ब्लॉक त्या ठिकाणी तयार करत असतात. आणि त्यानुसार आपले विचार, आपण केलेलं लेखन, आपण तयार केलेले एखादं उपकरण असेल किंवा ते ज्या ज्या विषयामध्ये कार्यरत आहे किंवा ज्या विभागामध्ये कार्यरत आहे किंवा ज्या विषयावर ते कार्य करत असतात किंवा ज्या विशिष्ट प्रकारच्या संस्थाचा असेल किंवा एखाद्या पत्रकारितेचा असेल किंवा एखाद्या राजकीय स्वरूपाचा असेल, ते एकत्रित एका विचाराने प्रेरित झालेले लोक सहयोगी किंवा त्या ठिकाणी गट ब्लॉक त्या ठिकाणी तयार करत असतात. आणि एका विचाराचं लेखन, एका विचाराचं चित्रण त्या सहयोगी किंवा गट ब्लॉकवरती त्या ठिकाणी करत असतात. तुम्हाला मी अगोदरच सांगितलंय की ब्लॉक म्हणजे काही एक विशिष्ट प्रकारची नेटवरची किंवा इंटरनेटवर केलेली नोंद, त्याला आपण काय म्हणत असतो, अनुदिनी म्हणत असतो. आणि हे लोक सहयोगी किंवा गट ब्लॉक मार्फत आपले विचार त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करत असतात. तिसरा प्रकार आहे मायक्रो ब्लॉकिंग. मायक्रो म्हणजे छोटं छोटं. ज्यावेळेस डिजिटल सामग्रीचे छोटे छोटे तुकडे ज्यावेळेस वेबवर किंवा त्या ठिकाणी अनुदिनीवरती प्रसिद्ध केले जातात त्याला त्या ठिकाणी आपण काय म्हणतो, मायक्रो ब्लॉकिंग असं त्या ठिकाणी म्हणतात. डिजिटल सामग्रीचे लहान लहान तुकडे पोस्ट करण्यासाठी मायक्रो ब्लॉकिंगचा उपयोग त्या ठिकाणी केला जात असतो. एखाद्या उपकरणाची जाहिरात असेल किंवा एखाद्या पुस्तकाची माहिती थोडक्यात असेल किंवा एखाद्या संस्थेची माहिती असेल, ती माहिती एका विशिष्ट इमेजच्या सहाय्याने ज्यावेळेस डिजिटल स्वरूपात प्रसिद्ध केली जाते त्यावेळेस त्याला काय म्हणतात तर मायक्रो ब्लॉगिंग असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. उदाहरणार्थ मीटिंग असेल, निवडणुकीचा प्रचार असेल, पुस्तकाचा संदर्भ इत्यादी
हे सर्व मायक्रो ब्लॉकिंगच्या माध्यमातून केलं जातं. यातून काय होतंय, स्वतःचा वेळ वाचतो आणि पैसा देखील वाचतो. एखादं कंपनी असेल किंवा एखादी संस्था असेल किंवा एखादा राजकीय ग्रुप असेल, तर त्या राजकीय ग्रुपला सर्व नेत्यांना एखादा मेसेज देण्यासाठी किंवा मीटिंगच्या संदर्भात मेसेज देण्यासाठी तत्परतेने मेसेज पाठवण्यासाठी या ब्लॉकचा मायक्रो ब्लॉकिंगचा त्या ठिकाणी उपयोग केला जातो. थोडक्यात आपण जर बघितलं, व्हॉट्सअपवर जर आपण एखादा ग्रुप तयार करतो, बघा एका विचाराने प्रेरित झालेल्या लोकांचा आपण काय करतो, ग्रुप तयार करतो. जसं की आता या त्रिमूर्ती पारंपरिक संसारांचा एक स्वतःचा एक ग्रुप आहे. मग त्या ग्रुपवरती काय केलं जातं, एखादी मीटिंग असेल किंवा एखादा कार्यक्रम असेल, त्या कार्यक्रमाचं थोडक्यात माहिती त्या ठिकाणी त्या ग्रुपवर टाकली जाते आणि एका क्षणार्धात सगळ्या लोकांना त्या ठिकाणी शिक्षकांना माहिती त्या ठिकाणी होत असते. आणि म्हणून या मायक्रो ब्लॉकिंगच्या सहाय्याने काय केलं जातं, अशा प्रकारचे मेसेज त्या ठिकाणी या छोटे डिजिटल मेसेज त्या ठिकाणी पाठवले जातात आणि त्यातून पैसा आणि श्रम आणि वेळ देखील त्या ठिकाणी याच्या माध्यमातून वाचत असतो. बघा, चौथा प्रकार आहे कॉर्पोरेट किंवा संस्थात्मक ब्लॉक. आता याच्यामधून देखील तुम्हाला लगेच लक्षात असेल, एखादी सहकारी संस्था असेल किंवा खाजगी संस्था असेल, या खाजगी संस्थाचं काय केलं जातं, ब्लॉकिंग केलं जातं. म्हणजे त्याचे जे कार्य चालतं, सहकारी संस्थाचं असेल किंवा खाजगी संस्थाचं जे असेल ते कार्य चालतं, त्या कार्याची माहिती या ब्लॉकवरती दिली जाते. आता आपली जी आहे संस्था त्रिमूर्ती पारंपरिक सांगली जी संस्था आहे, त्या संस्थेचे जे विविध विभाग आहेत, मग माध्यमिक असेल, उच्च माध्यमिक असेल किंवा पब्लिक स्कूल असेल किंवा मग होम सायन्स असेल किंवा सिनियर कॉलेज असेल, BEd असेल, DEd असेल, या सर्वांची माहिती त्या संस्थात्मक ब्लॉकवरती त्रिमूर्ती पारंपरिक संस्था ही काय करते, पब्लिश करते. म्हणजे महाराष्ट्रातली असेल, भारतातली कोणताही व्यक्ती क्षणार्धामध्ये त्रिमूर्ती पारंपरिक कोणकोणत्या शाखा आहेत हे त्याला त्या ठिकाणी त्या ब्लॉकच्या सहाय्याने मिळत असतं. आणि मग त्या संस्थात्मक ब्लॉकमध्ये फक्त विशिष्ट प्रकारचे जे संस्था असते त्या संस्थेचीच माहिती त्या ठिकाणी दिली जाते. याचा वापर त्या ठिकाणी त्याच्या माहिती देण्यासाठी, संस्थेची माहिती देण्यासाठी किंवा त्या संस्थेमध्ये किंवा त्या कॉर्पोरेट सहकारी संस्थेमध्ये जी लोक काम करतात त्या लोकांना देखील माहिती देण्यासाठी या कॉर्पोरेट किंवा संस्थात्मक ब्लॉकचा त्या ठिकाणी वापर केला जातो. पुढचा प्रकार आहे एकत्रित ब्लॉक. आता एकत्रित ब्लॉकमध्ये काय असतं, व्यक्ती किंवा संस्था विशिष्ट हेतू समोर ठेवून एकत्रित येत असतात. त्यांचा वाचक वर्ग निश्चित असतो आणि वाचकाला काय किंवा कशी द्यायचे याबाबत धोरण निश्चित केलेले असते. एक विशिष्ट प्रकारचे लिखाण केलं जातं आणि त्या एकत्रित किंवा त्या एकत्रित ब्लॉकचा काय विचार असतो की ते जी माहिती प्रसारित करत असतात ती माहिती त्याचा जो वाचक वर्ग असेल त्या वाचक वर्गाला त्या ठिकाणी मिळावी या हेतूने त्या ठिकाणी एकत्रित ब्लॉक लेखन त्या ठिकाणी केलं जातं. आता थोडक्यात जर बघितलं तर शेती संदर्भातला एखादा जर ब्लॉक असेल तर फक्त कोण वाचणार आहे त्या ठिकाणी तो ब्लॉक, तर फक्त शेतकरी वर्गच त्या ठिकाणी तो ब्लॉक वाचू शकतो. मग त्या ठिकाणी आधुनिक शेती कशी केली जाते, सेंद्रिय प्रकारची शेती कशी केली जाते, फळबागाचं नियोजन कसं केलं जातं, अशा विविध प्रकारची माहिती त्या ठिकाणी एकत्रित ब्लॉकच्या सहाय्याने त्या ठिकाणी विशिष्ट वाचक वर्गांपर्यंत पोहोचण्यासाठी हा ब्लॉक त्या ठिकाणी तयार केलेला असतो. त्यानंतर पुढचा जो प्रकार आहे विषयानुसार ब्लॉक. एक विशिष्ट हेतू किंवा एक विशिष्ट विषय डोळ्यासमोर ठेवून तयार केलेला जो ब्लॉक असतो तो विषयानुसार ब्लॉक असतो. मग कोणकोणते विषय आहेत त्या ठिकाणी, पत्रकारिता आहे, शेती आहे, राजकीय आहे, बागकाम असेल, प्रवास असेल, आरोग्य संदर्भात असेल, फोटोग्राफी असेल, अशा एखाद्या विशिष्ट विषयाला धरून यावरील मजकूर त्या ठिकाणी प्रसिद्ध केला जातो. आता प्रवास वर्णन जर असेल, आता आपण कळसुबाईचं शिखर आहे, त्या कळसुबाईच्या शिखराविषयी जर माहिती द्यायची ठरली, त्याचं प्रवास वर्णन जर त्या ठिकाणी द्यायचं ठरलं तर त्या ठिकाणी ते कळसुबाई शिखर किती उंचीवरती आहे, त्या ठिकाणी जाण्यासाठी कोणता प्रवास आहे, कोणता मार्ग त्या ठिकाणी आहे, ती कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, कोणत्या तालुक्यामध्ये आहे, त्या ठिकाणी जाताना कोणकोणती खबरदारी घेणं गरजेचं आहे, या सर्व गोष्टीची माहिती त्या ठिकाणी या ब्लॉकवरती विषयानुसारच्या ब्लॉकवरती त्या ठिकाणी केलेली असते. अशा प्रकारचे एकूण
6 ब्लॉक, अनुदिनीचे प्रकार किंवा अनुदिनीचे हेतू 6 प्रकार त्या ठिकाणी सांगण्यात आलेले आहेत. आता यामध्ये अनुदिनी किंवा ब्लॉक लेखनातील महत्त्वाचे घटक कोणते आहेत? तर पहिला घटक आहे ब्लॉक. ब्लॉग म्हणजे काय? मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे की इंटरनेटवरती किंवा आंतरजालावरती केलेल्या नोंदीला आपण काय म्हणतो? ब्लॉग म्हणतो. मग त्यामध्ये सर्व प्रकारचे व्हिडिओ असतील, इमेजेस असतील, ते पूर्ण ब्लॉग, ती साईट, त्या साईटला काय म्हणतो आपण? ब्लॉग. एखाद्या विशिष्ट हेतूने त्या ठिकाणी तयार केलेली साईट तिला काय म्हणतात? ब्लॉग म्हणतात. पूर्ण मग त्या ठिकाणी जेवढे पेज असतील, त्याच्यामधले इमेजेस असतील, त्याच्यामध्ये लिंक असतील, त्याच्यामधले व्हिडिओज असतील, त्याच्यामधले इमेजेस असतील, त्या पूर्ण साईटमध्ये जी माहिती दिलेली आहे त्या पूर्ण साईटला आपण काय म्हणतो? तर ब्लॉग म्हणतो. दुसरा महत्त्वाचा घटक आहे ब्लॉगर. निश्चितच ब्लॉगर म्हणजे काय? तर ती साईट किंवा तो ब्लॉग तयार करणारा जो असतो, मजकूर लिहिणारी व्यक्ती जी असते त्याला ब्लॉगर असं म्हणतात. ब्लॉगर म्हणजे त्या ब्लॉगवरती जी माहिती त्या ठिकाणी नोंद करतो किंवा लिहितो किंवा टाकतो त्याला काय म्हटलं जातं? ब्लॉगर असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. तिसरा मुद्दा आहे महत्त्वाचा. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे ब्लॉगिंग. ब्लॉगिंग म्हणजे काय? तर मजकूर लिहिण्याची पूर्ण प्रक्रिया. त्या विशिष्ट ब्लॉगवरती जो मजकूर टाकला जातो तो कशा पद्धतीने टाकला जातो, मग इमेजेस कसे टाकले जातात किंवा व्हिडिओज कसे टाकले जातात किंवा त्या विशिष्ट ब्लॉगवरती लिंक कशा त्या ठिकाणी टाकले जातात, ही जी प्रक्रिया आहे, पूर्ण साईट तयार करण्याची प्रक्रिया जी आहे त्याला काय म्हणतात? तर ब्लॉगिंग असं म्हटलं जातं. आता चौथा प्रकार आहे ब्लॉगर स्पीकर. ब्लॉगोस्फियर म्हणजे काय? तर हे जे ब्लॉग असतात, त्याच्या साईट असतात, तो वाचणारा जो वाचक वर्ग असतो त्याला आपण काय म्हणतो? ब्लॉगोस्फियर असं म्हटलं जातं. म्हणजे विशिष्ट हेतूने किंवा विशिष्ट आवडीनुसार वाचक वर्ग काय करतो असतो? स्वतःच्या पसंतीनुसार त्या ठिकाणी वेबसाईट ओपन करत असतो आणि त्या वेबसाईट वाचण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतो. त्याला आपण काय म्हणतो? ब्लॉगोस्फियर असं म्हटलं जातं. आता पाचवा जो मुद्दा आहे सर्वात महत्त्वाचा, अनुदिनी लेखनातील महत्त्वाचा घटक, ब्लॉग टूल्स. ब्लॉग टूल्स म्हणजे काय? तर ब्लॉग तयार करण्यासाठी जी साधनं लागतात, जे साहित्य लागतात, जे संदर्भ साहित्य लागतात, ही सर्व संदर्भ साहित्य असतील किंवा साधनं असतील, मग त्यासाठी कॉम्प्युटर असेल, त्याच्यानंतर संदर्भ साहित्य असेल किंवा इमेजेस असतील, व्हिडिओज असतील, ही सर्व प्रकारची साधनं त्या ब्लॉग टूल्स मध्ये येतात. हा महत्त्वाचा घटक, अनुदिनीचा महत्त्वाचा ब्लॉग लेखनाचा घटक आहे. आणि सगळ्यात शेवटचा ब्लॉग पोस्ट. ब्लॉग पोस्ट म्हणजे ब्लॉगवरील लिखित नोंद, त्याला काय म्हटलं जातं? तर ब्लॉग पोस्ट. ब्लॉगवरील लिखित जी नोंद असते त्याला ब्लॉग पोस्ट असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि हे महत्त्वाचे 6 मुद्दे कशामध्ये आहेत? तर अनुदिनी लेखनातील महत्त्वाचे घटक किंवा व्यक्ती किंवा कृती, हे 6 घटक त्या ठिकाणी सांगण्यात आलेले आहेत बघा. आणि यानंतर आता आपण ही सगळी माहिती बघितलेली आहे की प्रकार कोणते आहेत, अनुदिनीचे महत्त्वाचे घटक कोणते आहेत, परंतु प्रत्यक्ष ब्लॉग कसा तयार केला जातो? प्रत्येक व्यक्ती आपला ब्लॉग तयार करू शकतो. आपल्याकडे असलेले महत्त्वाचे घटक किंवा आपल्याकडे असलेली साधन सामग्री किंवा आपल्याकडे असलेले चांगले विचार किंवा आपल्याकडे असलेली चांगली माहिती
विशिष्ट संदर्भ साहित्याचा आधार घेऊन ज्यावेळेस प्रकाशित करत असतो त्याच्यासाठी स्वतःचा ब्लॉग तयार करणं गरजेचं असतं. मग हा ब्लॉग कसा तयार केला जातो? तर सर्वप्रथम ब्लॉग तयार करण्यासाठी आपलं गुगलवरती जीमेल अकाउंट असणं गरजेचं आहे. आपल्याला जर ब्लॉग तयार करायचा असेल तर त्या ब्लॉगवरती आपलं स्वतःचं जीमेल अकाउंट असणं गरजेचं आहे. आणि जीमेल अकाउंट ओपन केल्यानंतर गुगलवरती www.blogger.com www.blogger.com ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटला ओपन करायचं आणि वेबसाईट ओपन केल्यानंतर आपल्या जीमेल अकाउंटच्या सहाय्याने त्या वेबसाईटवरती आपलं अकाउंट तयार करत असताना त्यावरती क्रिएट युअर ब्लॉग वर क्लिक केल्यानंतर आपल्या जीमेल अकाउंटचा पासवर्ड टाकून आपण काय करायचं ती साईट त्या ठिकाणी ओपन करायची आहे. आणि लॉग इन केल्यानंतर ओपन करण्यापेक्षा लॉग इन केल्यानंतर आपल्याला नवीन पेजवर टायटल किंवा शीर्षक द्यावे लागते. आपल्याला जी वेबसाईट तयार करायची किंवा आपल्याला जो ब्लॉग तयार करायचा आहे थोडक्यात मी तुम्हाला सांगितलं की एज्युकेशनल काय म्हणतात इन्फॉर्मेशन अशी जर तुम्ही साईट तयार केली किंवा तुम्हाला जे आवडते ती साईट ज्या विषयाच्या संदर्भात तुम्हाला माहिती द्यायची आहे त्या विषयाला धरून समर्पक असं त्या ठिकाणी शीर्षक असणं गरजेचं आहे. थोडक्यात म्हणजे एज्युकेशनच्या संदर्भात जर माहिती द्यायची असेल किंवा तुम्हाला पॉलिटिक्सच्या संदर्भात माहिती द्यायची असेल किंवा तुम्हाला धार्मिक संदर्भात माहिती द्यायची असेल किंवा तुम्हाला वैद्यकीय संदर्भात माहिती द्यायची असेल तर त्या विषयाला धरून त्या ठिकाणी शीर्षक देणं गरजेचं आहे. कारण कोणताही व्यक्ती एखादी वेबसाईट त्या ठिकाणी ओपन करत असताना एखादा शब्द टाकतो म्हणजे त्या स्वरूपाची त्याला जी माहिती पाहिजे आहे त्या माहितीच्या थोडक्यामध्ये एक शब्द त्या ठिकाणी वेबसाईटला टाकत असतो आणि त्याच्यामधून त्या ठिकाणी वेबसाईट ओपन होत असतात. म्हणजे शीर्षक देणं अतिशय त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. आणि शीर्षक दिल्यानंतर आपला ब्लॉगर ॲड्रेस देखील त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ थोडक्यात आपण जर एखादी साईट तयार केली तर मी तुम्हाला आता साईट सांगितली की एज्युकेशनल इन्फॉर्मेशन किंवा सेंद्रिय शेती किंवा राजकीय संदर्भात जर असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस किंवा मग शिवसेना किंवा मग काँग्रेस हे जे विविध प्रकारच्या नवनिर्माण सेना हे जे पक्ष असतात त्याला त्या ठिकाणी त्यांचे स्वतःचे ब्लॉग त्या ठिकाणी तयार केलेले असतात आणि त्या ब्लॉगच्या माध्यमातून विशिष्ट प्रकारची माहिती त्या ठिकाणी दिलेली असते. आणि मग अशा प्रकारचं त्या ठिकाणी ब्लॉग ॲड्रेस देत असताना थोडक्यात काय की blogspot.com हे शेवटी त्याला त्या ठिकाणी काय म्हणता येईल त्याला त्या वेबसाईटला नाव देणं त्या ठिकाणी गरजेचं असतं. आणि मग हे नाव दिल्यानंतर त्या वेबसाईट एक विशिष्ट अशी योग्य प्रकारे त्या विषयाला धरून एक थीम किंवा थीम म्हणण्यापेक्षा तुमचं इमेज त्या ठिकाणी त्या वेबसाईटला किंवा त्या ब्लॉगला टाकणं गरजेचं असतं. आता जर उदाहरणार्थ त्रिमूर्तिमानतुकीसन.com ही जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटला त्या ठिकाणी विशिष्ट प्रकारची थीम दिलेली आहे. त्या वेबसाईटला ओपन केल्यानंतर ती वेबसाईट ओपन केल्यानंतर संस्थेची थोडक्यात माहिती देता येईल अशा प्रकारची इमेज त्या ठिकाणी त्या त्रिमूर्तिमानतुकीसनांच्या ब्लॉगला त्या ठिकाणी टाकण्यात आलेली आहे. म्हणजे एक विशिष्ट प्रकारची त्या विषयाला धरून थीम टाकणं देखील त्या ठिकाणी गरजेचं आहे. आणि हे सगळं केल्यानंतर क्रिएट युअर ब्लॉगला क्लिक केल्यानंतर तुमचा स्वतःचा ब्लॉग त्या ठिकाणी तयार होईल. अशा प्रकारे एखादा ब्लॉग तयार करत असताना या सिस्टीमनुसार प्रथमतः काय आपण गुगलवरती जीमेल अकाउंट ओपन करणं. जीमेल अकाउंट ओपन केल्यानंतर क्रिएट युअर ब्लॉग हे इंटरनेटवरती किंवा गुगलवरती त्या ठिकाणी तुम्ही टाईप केल्यानंतर तुम्हाला लगेच त्या ठिकाणी ती लिंक येईल. आणि लिंक आल्यानंतर आपल्या गुगल अकाउंटच्या सहाय्याने त्या ठिकाणी पासवर्ड टाकायचा आणि त्या साईटला आपण लॉग इन करायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर नवीन पेजवर आपले टायटल द्यावे आणि आपला ब्लॉगर ॲड्रेस देखील त्या ठिकाणी टाकावा. टाकल्यानंतर एक विशिष्ट प्रकारचं तुम्हाला सांगितलं की मी नाव देणं गरजेचं आहे. जसं की त्रिमूर्तिमानतुकीसनला त्रिमूर्तिमानतुकीसन.com www.त्रिमूर्तिमानतुकीसन
foundation.com असं नाव दिलेलं आहे. तशा प्रकारचं समर्पक असं नाव त्या ठिकाणी आपण जो ब्लॉग तयार करतोय त्या ब्लॉगला देणं त्या ठिकाणी गरजेचं असतं. आणि मग सदर ब्लॉग निर्मितीची प्रक्रिया सतत अद्ययावत ठेवायची. आपण जर एखादा ब्लॉग तयार केला तर तो ब्लॉग तयार केल्यानंतर माहितीची भर घालणं गरजेचं आहे. आपण काय बदल केलेले आहेत, आपण जे कार्य करतो त्याच्यामध्ये काही बदल केले का, त्याच्यामध्ये काही भर टाकलेले आहे का. निश्चितच आपला ब्लॉग कायमस्वरूपी अद्ययावत ठेवणं त्या ठिकाणी गरजेचं आहे आणि याविषयीची माहिती कायम वारंवार घेणं गरजेचं आहे. आजच्या पुरतं आपण एवढंच बघूया. बाकीच्या पुढच्या तासिकेला ब्लॉग लेखनातील महत्त्वाचे घटक कोणते आहेत आणि अनुदिनी लेखन करताना पाळावायची पथ्ये कोणती आहेत आणि काही अनुदिनी ब्लॉगचे आपण उदाहरणं देखील त्या ठिकाणी पाहणार आहोत. पुढच्या तासिकेला आपण बघूया. धन्यवाद.